HIV नसताना अहवाल आला पॉझिटिव्ह। सांगलीच्या टेकाई क्लिनिकमधील हा खासगी लॅबमधला प्रकार आहे। डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यास नकार देण्यात आला। चालकावर कारवाई करावी अशी आता मागणी तक्रारदार कृष्णा साठे यांनी केली। आमच्याकडे राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेअंतर्गत काही ऑपरेशन्स केले जातात। त्यामध्ये पेशंटचे सिरोलॉजी टेस्ट करणं गरजेचं असतं। त्यामध्ये एका पेशंटची सिरोलॉजी टेस्ट जी रॅपिड टेस्ट असते ती पॉझिटिव्ह आली, परंतु अशा केसेसमध्ये 5% पेशंटमध्ये फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतात आणि मग अशा केसेसमध्ये आम्ही पुढच्या कन्फर्मेटरी टेस्ट करायला पेशंटला सल्ला देतो आणि तसा सल्ला आम्ही पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना दिलेला आहे की पुढच्या जी काही कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती करणे गरजेचं आहे। गेले 3 वर्ष झाले बोगस पॅथॉलॉजी लॅब संदर्भात तक्रारी करतोय, त्या अनुषंगाने कोणती ठोस पावले आरोग्य विभागाने उचललेली नाहीत। बोगस डॉक्टर समितीचे अध्यक्ष सन्माननीय जिल्हाधिकारी आहेत, सचिव उपाधीक्षक पोलीस मुख्यालय हे आहेत। पोलीस मुख्यालयातील सचिवांनी गेले 5 आदेश केलेले आहेत, परंतु त्याच्यावरती कोणतीही कारवाई न केल्यामुळे परवा 16 फेब्रुवारी 2026 रोजी डॉक्टर टेके क्लिनिक सांगली यांनी बोगस लॅब असल्याने तिथं HIV नसताना HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णास दिला। परभणीमधील जिंतूर तालुक्यातील कौसडी या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे। नागरिकांना रोजच्या गरजांकरता अक्षरशः भटकंती करावी लागते। जवळपास 12 ते 14,000 लोकसंख्या असलेल्या या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्न चिघळत चाललाय। प्रशासन मात्र झोपेत असल्याचा आरोग्य ग्रामस्थांकडून आरोप देखील या ठिकाणी होतोय, कारण आरोग्य या ठिकाणी धोक्यात येताना दिसतंय। आम्ही पाणी विहिरीहून आणले 1 किलोमीटर लांबून। इथं सध्या पाणी नाही। ग्रामपंचायतचा हापसा होता, त्याला सुद्धा पाणी येईन झाले आणि हे इम्रान भाईची पाईपलाईन आहे ते विकत पाणी घ्यावं लागतंय आणि देवी 2-3 दिवसाला पाणी भेटतंय। त्याची परेशानी आहे की विचारायचं कामच नाही। लोक पाण्यामुळे जास्त परेशान आहेत, खाण्यामुळे नाही। आणि आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी। मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे। मेल आणि एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल आहे। काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय। उन्हाळ्याची तीव्रता दिवसागणिक वाढत जाते। उष्माघाताचा धोका गंभीर आहे। याची दखल घेत जिल्हा प्रशासनानं 44 विशेष कक्ष उभारून 168 खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।